अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सज्जन हो, आज आपण भोळ्या शंकरांना बेलाचे पान का प्रिय आहे याविषयी माहिती पाहणार आहोत. हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, किंवा विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. या जुन्या ग्रामीण गीतामधून बेलाच्या पानाचा उल्लेख होतो. मात्र हे बिल्वदल शंकरांना प्रिय असण्याचे कारण काय? तर ज्यावेळी समुद्र मंथनामधून विष निघाले, त्या अगोदर बरीच रत्ने निघालेली होती. काही देवानी घेतली तर काही राक्षसांनी. मात्र आता समुद्र मंथनामधून विष निघाले. हे विष कोण पिणार? आता मात्र सर्व देव व राक्षस मागे सरकले. पृथ्वीचा दाह व्हायला लागला. आता करायचे काय? तेव्हा जगतकारक शिवाने ते सारे विष प्राशन केले. विषप्राशुनी जगतास या, दिधली सुधा, गौरी हरा जय शंकरा. या नाट्यगीतामधून शंकराचे मोठेपण वर्णन केलेले आहे. असो, विष प्यायल्याने त्यांच्या शरीराचा खूप दाह व्हायला लागला. ते सहन होईना, म्हणून शेवटी सर्व देवांनी मिळून शंकरांना बिल्वदल व्हायला सुरुवात केली. काहींनी त्याचा रस शिवाना पाजला. शंकरांनी आपल्या गळ्यात नाग साप धारण केले. आपल्या मस्तकावर गंगा धारण केली. कारण या सर्व गोष्टी थंड आहेत. मग ते पाणी असो, वा बिल्वदलाचा रस असो, वा नाग सर्प असो, हे सारे घटक थंड असतात. अगदी आपला हात चुकून नाग सर्पांना झाला तर तो किती थंड असतो याची जाणीव होते. ज्यांना स्पर्श झाला असेल त्यांना हा अनुभव आला असेल. ज्यांना नसेल त्यांनी अवश्य स्पर्श करून बघावा. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे विंचू सर्प, नारायण वंदावे दुरून शिवू नये. त्यातीलच एक घटक म्हणजे बिल्वदल होय. शिवांच्या 3 नेत्राचे प्रतीक म्हणजे 3 पानाचा बेल होय. तो काही आपण सतत वाहू शकत नाही. गंगाधार आपण सतत लावू शकत नाही. म्हणून या बिल्वदलाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आज आपण बेलाच्या झाडाचे महत्त्व पाहणार आहोत. काही वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्व पाहणार आहोत, तर काही पौराणिक दृष्ट्या. तुम्ही जर एक बेलाचे झाड लावले तर 1 कोटी शिवालय निर्माण करण्या एवढे ते प्रचंड कार्य आहे. आपणाला 1 कोटी शिवालये निर्माण करणे शक्य आहे का? ते अशक्य आहे. त्यापेक्षा एक बेलाचे झाड लावणे, वाढवणे अत्यंत उपयुक्त ठरेल. स्वतः लक्ष्मी मातेने शिवसेवा घडावी म्हणून बिल्व वृक्षाचे रूप घेतले होते. घरा शेजारी बिल्वदलाचा वृक्ष असेल तर तो नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. बेलाच्या झाडाखाली एखादा शिवभक्त जेवू घातला तर आपली अडलेली सर्व कामे पूर्ण होतात. ती सर्व शिवांचीच जबाबदारी असते. आपण स्वतः बेलाच्या झाडाखाली जेवण केले तर तो प्रसाद नाही, महाप्रसाद होतो आणि आपल्या अडचणी, समस्या समाप्त होतात. आपण धनधान्य संपन्न होतो आणि शिवांची अखंड कृपा राहते. म्हणून बेलाचे पान तोडण्यापेक्षा बेलाची झाडे लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बेलाच्या झाडाखाली मृत्तिकेचे शिवलिंग तयार करावे. त्याची षोडशोपचारे पूजा करावी. सायंकाळच्या वेळेला तीच माती बेलाच्या मुळास अर्पण करावी. वरून पाणी ओतावे. असे केल्याने
आपल्याला सर्व तीर्थाचे स्नान घडते अशी शिव उपासकांची श्रद्धा आहे. नव्हे नव्हे संतांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. शिव उपासनेत बेलाचे पान हे शिवप्रिय पान आहे. त्याचा आकार व सुगंध शिवाना प्रिय आहे. आपण सतत जर या गोष्टी शिवाना वाहू तर त्रिदोष नाशक व 3 जन्माचे पाप नष्ट करणारे बिल्वपत्र आहे. आपले शेत पिकत नसेल तर 4 कोपऱ्यात 4 बेलाची झाडे लावा आणि स्वतः अनुभव घ्या. कफनाशक, वातनाशक, पित्तनाशक, डोळे लाल झाले असतील तर किंवा डोळ्यात काही इजा झाली असेल तर त्या बेलाच्या पानाचा कुट्टा करून त्याचा कलख म्हणजे पुरचुंडी डोळ्यावर ठेवतात. हृदय रोगावर सुद्धा या बेलाच्या पानाचा उपयोग होतो. असे सर्वांग सुंदर झाड शंकराने आपल्या जवळ केलेले आहे. पार्वतीच्या नयनापासून बिल्वदल निर्माण झाल्या कारणाने शिवाना हे परमप्रिय पत्र आहे. शिवाय ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक म्हणजे ही बिल्वदलाची 3 पाने होय. त्यामुळे एक बिल्वदल विश्वात्मक शंकरांना वाहिल्यामुळे ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पूजा अनायासे होते. असो, विष प्राशनानंतर सर्व देवतांनी शिवलिंगावर बेलपत्र वाहिले. सगळ्या देवतांना शांत वाटले. सुटकेचा निश्वास टाकला. बेलपत्र वाहताना शिरा असणारा भाग वर ठेवावा व गुळगुळीत पृष्ठभाग खाली ठेवावा. तो पिंडीच्या शाळुंखेवर अर्पण करावा. शिव महाराज कोपले की तांडव करतात. त्यांचा राग शांत करण्यासाठी बिल्वदल वाहावे. एकदा रुसून शिव वनामध्ये गेले होते. त्यांना शोधण्यासाठी पार्वती पाठीमागून शोधत गेली. शोधता शिव सापडले. कारण शिव व पार्वती तत्व आहे, ते भिन्न कसे होणार? शरीरे 2 पण आत्मा 1. प्रथम पार्वती मातेला विचार पडला, आता शिवपूजा मी कशी करणार? कारण पूजेचे काही साहित्य त्यांच्याजवळ नव्हते. तेव्हा त्यांना शेजारी असणाऱ्या बेलाच्या पत्रांनी पूजा केली. शिव प्रसन्न झाले. शिवा पार्वतीवर प्रसन्न झाले. या बिल्वपत्राने निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती, कुटुंबातील कलह मिटणे, दीर्घ आजार असेल तर तो बरा होतो. या गोष्टी या बिल्वदलाने शक्य होतात. पत्रम पुष्पम फलम तोयम या निसर्गातील गोष्टींनी देव प्रसन्न होतो. फक्त त्यात भाव हवा आहे. भावनेने पान वाहिले तर शिवाना वाटेल तुम्ही फळ दिलेले आहे, म्हणून तो ते पान पटकन तोंडात टाकेल. इतका तो शिव बेलपत्राला मान देत असतो. भक्तांची भावना तो जपत असतो. आयुष्यभर आपण शिवपूजा बिल्वपत्राशिवाय केली तरीही ती पूर्ण होत नाही. बिल्वदलाने मात्र शिव प्रसन्न होतात. ही गोष्ट आहे पूर्वीच्या काळातील. देव, दानव, मानव भूतलावर राहत होते. त्यात कुशिक नावाचे ऋषीही होते. देव आपल्या सामर्थ्याने राक्षसांचा पराभव करीत, पण देवांना चुकून राक्षस प्रजेला त्रास देत असत. यातून मुक्त होण्यासाठी एक कुशिक ऋषींनी मोठे तप आरंभले. मात्र या कुशिक ऋषीचा स्वभाव अत्यंत कामी होता. त्यामुळे हातातोंडाशी आलेले निघून जायचे. त्यांची परीक्षा बघण्यासाठी देवाने एक अप्सरा पाठवली. मग मात्र खुशीचे सारे बल अप्सरेमुळे नष्ट झाले. मग शिवानी त्याला, आता तुला मोक्ष मिळणार नाही, तू आता एका वृक्षाच्या रूपात जन्म घेणार आहेस, असाच शाप दिला. त्याला पश्चाताप झाल्यावर ते म्हणतात, महाराज क्षमा करा, माझा उद्धार करा. यावर शिव प्रसन्न होऊन उशाप देत म्हणाले, काळजी करू नकोस, तेव्हा सुद्धा तू माझ्याजवळच पोचणार आहेस. या झाडाची पाने मला वाहिल्यावर मला आनंद होणार आहे. तेच हे बेलाचे झाड होय. विशेषतः श्रावणात बिल्वदल वहावे, त्यामुळे शंकरांना अत्यंत आनंद होतो. त्या काळात वर्षा ऋतूमुळे वनराई फुललेली असते. बिल्वदलाला ही पाने भरपूर असतात.
श्रावणी सोमवारी तर बिलवदल वाहिल्याने शिव विशेषतः प्रसन्न होतातच. अशा वेळी ओम नमः शिवाय म्हणावे व शिवपिंडीवर बिल्वदल वाहावे. शिव भक्तांना प्रसन्न होतो व त्याचे कल्याण होते. कैलासराणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता भृगुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. शिवपार्वती पते हर 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 महादेव हर.